भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय श्रीराम। महान साधू मोरारबाई गोसावींच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या चिंचवड विधानसभेच्या कृतज्ञता मेळाव्याच्या निमित्तानं आज आवर्जून उपस्थित असणारे देहू देवस्थानचे अध्यक्ष हबप श्री पुरुषोत्तम महाराज मोरे, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष माणिक महाराज मोरे यांना नतमस्तक होऊन आजच्या या आभार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सर्व बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो आणि विशेष करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून कौतुक करतो की या लाडक्या बहिणींमुळे आणि आमच्या मातृ संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, प्रबोधन मंच असेल, सजग जागृती मंच असेल, या सर्वांमुळे हा जो महाराष्ट्रामध्ये बदल घडून आलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या महायुतीतील सर्व प्रमुख नेते, प्रमुख कार्यकर्ते या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। यामध्ये विशेष करून जिल्हा प्रमुख आमचे बाळासाहेबजी वाल्लेकर, आमचे श्रीधर बापू वाल्लेकर, धनंजय वाल्लेकर, माऊली सूर्यवंशी, संतोषजी बारणे, शमीम पठाण, महेशजी कुलकर्णी, नामदेवजी डाके, सुरेशजी भोईर, राजेंद्र गावडे, विठ्ठलजी भोईर, बिभीषण चौधरी, मोनाताई कुलकर्णी, अश्विनीताई चिंचवडे, मनीषाताई पवार, प्रशांतजी सपकाळ, शेखर चिंचवडे, योगेश चिंचवडे, संदीपजी गाडे, सचिन शिवले, धनंजय वाल्लेकर, तुषार वाल्लेकर, आमच्या मार्गदर्शिका झामाताई बारणे, नरेंद्र माने, पियुषाताई पाटील, मंचकावरील सर्व आमच्या नूतनताई, सर्व आमच्या लाडक्या बहिणी, आमची सगळ्यात लाडकी ऋतुताई कांबळे हिचंही मी मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो। सर्व लाडक्या बहिणींचंही कौतुक करतो। आज इथे विजय मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिलेला आहात। माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी त्यांच्या परीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मी एका शब्दातच सांगेल की ज्या पद्धतीने मागील अनेक वर्षापासून तुम्ही जगताप कुटुंबे असेल किंवा भाऊंचे कार्यकर्ते म्हणून आम्ही इथले सर्व पदाधिकारी, मंचकावर उपस्थित सर्व पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये शत्रुघ्न काटे असतील, मोरेश्वर असेल, सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत। या सर्वांवर तुम्ही जे काही प्रेम केलं, जो काही आशीर्वाद दिला, तेच प्रेम, तेच आशीर्वाद या पुढील काळातही आमच्यावर राहणार आहे, हा आमच्याकडे ठाम विश्वास आहे। आणि या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या जोरावरच आजची लढाई आपण जिंकलेलो आहोत आणि उद्याची येणारी लढाई आपण निश्चितच जिंकू। आजच्या काळामध्ये जे आपल्याला भरघोस मतदार राजांनी जो विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्याचं काम खरं तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आता आलेलं आहे आणि निश्चितच जास्तीची जबाबदारी ही आपल्यावर आलेली असल्यामुळे या पुढील काळामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी भान ठेवून जो काही जनतेने आपल्यावर हा एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ ठेवण्याचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी करावं, असंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक आव्हान करतो। पुनश्च एकदा मी सर्व महायुतीतील सर्व प्रमुख नेते, त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे एक आदर्श व्यक्ती ज्यांच्यामुळे हे सत्तापालट झाले, असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले पालकमंत्री
उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले आणि संलग्न जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास सार्थ करण्याचं काम निश्चितच मी येणाऱ्या पुढील काळामध्ये करेल। निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या विविध संघटना, विविध जाती धर्मातील संघटना, विविध प्रादेशिक संघटना यांनी जो काही मला मतदानाच्या निवडणुकीच्या काळामध्ये जो काही पाठिंबा जाहीर केलेला होता त्यांचंही सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चिंचवड विधानसभाच नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या नकाशावर कसं ठळकपणे दिसेल आणि आपल्या सर्वांचं राहणीमान, नागरिकांचे सर्व प्रश्न कसे लवकरात लवकर सुटतील यासाठीचा प्रयत्न मी या पुढील काळामध्ये करणार आहोत। स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि अश्विनीताई जगताप यांनी जे काही विकासाची गंगा, विकासाचं हे पर्व चालू केलेलं आहे ते पर्व या पुढील काळामध्ये इथे बसलेले सर्व मंचकावरील प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते यांच्या जोरावर, यांच्या मदतीवर येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितच ही विकासाची गंगा सांगवीपासून तर मामुर्डीपर्यंत पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेण्याचा प्रयत्न करेल एवढंच मी या ठिकाणी आश्वासित करतो। मी आभार मानणार नाही कारण आपण सर्व एका कुटुंबातील आहोत आणि आपण एका कुटुंबात असताना एकमेकांचा आभार न मानता आपण एकमेकांच्या ऋणामध्ये राहणं मी जास्त पसंत करेल आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत सूर्यचंद्र तारे माझ्या जीवनामध्ये असेल तोपर्यंत मी आपल्या ऋणामध्ये राहणं पसंत करेल असंच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो। या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, आयोजन केलं ते सर्व माझे मित्रमंडळी यांचंही मी मनापासून कौतुक करतो। मला यायला उशीर झाला, नियोजित कार्यक्रमामध्ये थोडा उशीर झाल्यामुळे इथेही उशीर झाला, त्याबद्दलही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पराग आणि परागचा चिरंजीव विपुल आयुषचं मी मनापासून कौतुक करतो। पराग तर नेहमीच बैठकीला असतो, हिंदुत्व काय असतं ते नसानसात हे आयुषच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी जी चुणूक दाखवली अशाच पद्धतीने या पुढील काळातही त्याच्याकडनं राष्ट्रप्रेम, भक्तिप्रेम हे असंच तेवत राहावं अशीच त्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। आणि ज्या पद्धतीने आपण देव, देश आणि धर्मासाठी हे धर्मयुद्ध लढलेलं आहोत या पुढील काळामध्ये आपण निश्चितच अशाच पद्धतीने या धर्मयुद्धामध्ये सर्वजण सहभागी होऊन आपल्या राष्ट्राचा विकास कसा होईल, आपल्या समाजाचा विकास कसा होईल, आपल्या परिवाराचा विकास कसा होईल असंच या पुढील काळामध्ये आपण काम करत राहू अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। थेरगाव, वाल्लेकरवाडी, चिंचवड या तिन्ही चारी प्रभागातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की तुमच्या सर्वांच्या जोरावर, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्तीचं मतदान आपण घेऊ शकलो आणि जो काही मतदानाचा वाढलेला आकडा आहे त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि मी आज या ठिकाणी एक निश्चय करतोय आणि त्या निश्चयाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी असं मी आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो। जेवढं मतदान आपल्याला चिंचवड विधानसभेमधून झालेलं आहे 2,35,855 तेवढं आपण 5 वर्षामध्ये वृक्षारोपण करायचं आहे, आपण तेवढी झाडं लावायचं आहे हा आज आपण निश्चय करूया आणि हा निश्चय निश्चितच आपल्या सगळ्यांच्या जोरावर मी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने आत्तापर्यंत मला साथ दिली, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना साथ दिली, ती या पुढील काळामध्ये आपण निश्चितच याच पद्धतीची साथ आणि याच पद्धतीचा आशीर्वाद आणि प्रेम या पुढील काळामध्ये आम्हावर ठेवावं असंच आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो। पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।